सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्कार, मी अमित सुनील जाधव। मी राष्ट्रवादी काँग्रेस युवा बॉडीचा उपाध्यक्ष आहे कर्जत शहराचा, आणि माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत प्रशांतजी मोरे, जेही उपाध्यक्ष आहेत कर्जत शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे। काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा जो कॅम्प, म्हणजे हा पोस्टाचा कॅम्प आहे ॲक्च्युली, पण तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने असं ठरवलं माननीय सुधाभाऊ उघारेंच्या नेतृत्वाखाली की बाबा लोकांना ज्या आता आधार लिंकच्या सुविधा चालू आहेत किंवा काय आहेत, आणि प्लस ज्यांना ॲड्रेसेस वगैरे बदलून घ्यायचे आहेत किंवा काय, तर ते ह्यामार्फत ते त्यांचे ॲड्रेसेस बदलून घेऊ शकतात किंवा बायोमेट्रिक स्कॅन्स होऊ शकतात, किंवा इतर आधार लिंक वगैरे करायचं असेल तर त्यामार्फत ह्या कॅम्पमार्फत त्या गोष्टी होऊ शकतात। व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे असं ठरवण्यात आलं की लोकांना कुठल्याही प्रकारचा भार न देता, कुठल्याही प्रकारची फी न देता, आपण आपल्यातर्फे एक सामाजिक काम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असं ठरवलं की आपण जी प्रोसेस आहे त्यांची, जी काय त्यांचा मानधन असेल किंवा काय असेल पोस्टाचं, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देईल, आणि आपण लोकांना तो भार कमी करून त्यांच्यासाठी निःशुल्क करू, एवढं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठरवलं। काल आणि आज म्हणजे आज 2 दिवसाचा कॅम्प होता। आज शेवटचा दिवस आहे। काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे, आजचा शेवटचा दिवस आहे, आणि असे अनेक उपक्रम याच्यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू। जसं ब्लड डोनेशन झाला, आरोग्य शिबिर झाले, अशा अनेक कामं होत राहतील इथून पुढे, पण ही सुरुवात आहे आमच्याकडून, आणि अशा अनेक सामाजिक कामं आमच्यातर्फे होत राहतील। नमस्कार, प्रशांत मोरे, कर्जत शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस। काल 23 तारखेपासून, कालच्या 23 तारखेपासून आज 24 तारखेपर्यंत देवोली या विभागात आपण आधार कार्डवर त्याच्या रेफरन्सचे काही कामं असतील ते सगळं इथल्या लोकांसाठी आपण या पोस्ट ऑफिसच्या मार्फत आपण कॅम्प 2 दिवसाचा राबवला आहे। त्याचे जे फीज आहेत ते आपल्या सुधाकर शेठ भाऊ घारे यांच्या माध्यमातून आपण ह्या लोकांना आपण ते डोनेट करत आहोत, जेणेकरून त्यांचा जो खर्च आहे तो आपण भार आहे तो कमी करू शकतो। आणि दुसरी गोष्ट ही तर आपली सुरुवात आहे, अजून काही या दिवसात 2-3 दिवसात आपण देवोलीसाठी, या कर्जत शहरासाठी अजून आपण आरोग्य शिबिर असो, ब्लड डोनेट असो, ह्या सर्व सुविधा आपण सुधाकर शेठ भाऊ घारे यांच्यामार्फत आम्ही राबवणार आहोत। काल तसा कॅम्प हा त्यांच्यामार्फत 1 दिवसाचा होता, पण लोकांचा प्रतिसाद पाहता तो त्यांच्या मान्यतेनुसार आम्ही 1 दिवस अजून आज वाढवून घेतला, म्हणजे जेणेकरून लोकांची कामं ही सगळं होणे गरजेचं आहे त्यासाठी।
जवळ 100च्या वर गेलेली आहे कालच. ते आज जी आहे ती जवळजवळ 50 ते 60 होईल, कारण की थोडासा सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे थोडं मागं पुढे होते. पण म्हणून आपण वाटल्यास आम्ही अजून एक दिवस एक्सटेंड पण करू, पण लोकांची आम्ही गैरसोय होऊ देणार नाही. लोकांना आव्हान हे करणार आहे की तुम्हाला जवळच्या तुमच्या घराच्या अंतरावरच आम्ही जो कॅम्प आयोजित, कुठे बाजारपेठेत या तहसील ऑफिस या कुठल्याही तुम्हाला नगरपालिकेत जायची आवश्यकता नाही तुमच्या. आणि त्यात आज वीकडे असल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी या जागेवर उपलब्ध होतील आणि तुमचा जो रिझल्ट आहे तो लगेच आम्ही सर्व्हर जो असो काही असो त्या सगळ्या गोष्टी आम्ही फास्ट ट्रॅकवर करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त लोकांनी इथे उपस्थिती राहून या संधीचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो.